माझं मत असं आहे की ज्या वेळेस स्त्रीचा शिक्षणानंतर ज्यावेळेस तिचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर म्हणजे आई वडिलांकडे जी मुलगी साधारणतः 20 ते 25 वयापर्यंत असते आणि त्यानंतर लग्न झालं की सासरी जाते. आता 20 किंवा 25 वर्ष आई वडिलांबरोबर, भावा बहिणीबरोबर आणि इतर सर्व आपले नातेवाईक सोडून नवीन कुटुंबामध्ये ती प्रवेश करते आणि त्या नवीन कुटुंबामधील सासू सासऱ्यांना, दीर, नंदा, भाऊजाई, पुतणे पुतणी या सर्वांना आपलंसं करून घेते. हा जो त्याग आहे, हा त्याग म्हणजे हा त्या स्त्रीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. स्त्री जीवनाचा हे सॅक्रिफाईस ती तेव्हाच करते. म्हणजे प्रत्येक स्त्री आज ही सत्कार मूर्ती आहे. आता ज्यांचा सत्कार झाला नाहीये त्यांनी असं समजू नये की आपलं काहीच नाहीये, आपण काहीच करू शकत नाही, त्यामुळे आपला सत्कार झालेला नाहीये. पण तसं नाहीये. हा जो सत्कार त्यांचा झालेला नाहीये त्याच्यामध्ये सत्कार हा ज्या स्त्रीनं एकदा आपल्या माहेराहून सासरी पाऊल टाकलं त्यावेळेस तो तिचा सर्वात मोठा सत्कार आहे. कारण संपूर्ण आयुष्य 20-25 वर्ष आपल्या आई वडिलांकडे, नातेवाईकांकडे घालवल्यानंतर लग्नविधीनंतर अचानक या सर्व गोष्टी सोडून द्याव्या लागतात आणि दुसरे आई वडील म्हणजे सासू सासरे, भाऊ बहीण, नंदा यांना बहिणीसारखं प्रेम द्यावं लागतं. हा जो त्याग आहे, हा त्याग म्हणजेच त्यांचा समाजाप्रती, आपली जी संस्कृती आहे त्याच्या प्रती दाखवलेला हा भाव आहे. तेव्हा ज्या ज्या महिलांचा सत्कार झालेला नाहीये अशा सर्व महिलांचा मी संत सेना प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करतो आणि त्या सर्व महिलांना विनंती करतो की इथून पुढे आपण कसं पुढे यावं, आपलं पण काहीतरी दाखवावं अशी इच्छा व्यक्त करतो. आणि आज जी काही उपस्थिती महिला वर्गाने दाखवलेली आहे त्याबद्दल मी सर्व महिलांचे आणि पुरुषांचे खूप खूप आभार मानतो आणि अशी विनंती करतो की ज्यावेळेस आपला संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो त्यावेळेस देखील अशीच उपस्थिती दाखवावी आणि समाज एकमुख झालेला आहे, एकत्र झालेला आहे हे सर्वांना लक्षात येऊ द्या अशी मी सर्व महिलांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.